नमस्कार, मनीषा सिक्रेट रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज काय स्पेशल तर आज आहे हरभऱ्याच्या हिरव्या दाण्यांचे वडे। तर त्यासाठी मी इथे काही साहित्य घेणार आहे, पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन रेसिपींचा आस्वाद घेता येईल। चला तर वळूया रेसिपीकडे। तर मिक्सर जारमध्ये काही साहित्य घ्यायचे आपल्याला। तर इथे पोहे घेते मी, एक प्लेट पोहे घेतलेले, हे ओले हरभऱ्याचे दाणे। सर्व साहित्य मिक्सर जारमध्येच एकदाच फिरून घ्यायचं आहे। शोप घेतली 1 चमचा आणि लसण घेतलेला आहे मी। लसणाची पात घेतलेली आहे ओली, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 2-4 आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। टेस्ट करून बघायची आहे अगोदर, नंतर थोडंसं मीठ तुम्ही घालू शकता कमी जास्त। आणि हिरव्या मिरच्या, तिखट घालायचं नाही यामध्ये, हिरव्या मिरच्याच वापरायच्यात। आणि आता हे मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। यामध्ये जिरं आलेले माझं, सॉरी, तर जिरं सुद्धा घालून घ्यायचं आहे। तर 1 टीस्पूनला थोडंसं कमी जिरं घालते मी यामध्ये, 1 चमचा घातला तरी चालेल। आणि आता हे मिश्रण आपल्याला थोडं जाडसर मिक्सर जारमध्ये करून घ्यायचं आहे बारीक। तर आपण आता करून घेऊयात ते। तर मिक्सर जारमध्ये मी बारीक करून घेतलेला आहे, बघू शकता। अगदी जाडसर असं नाही, पण थोडं मीडियम जाडसर करून घेतलेलं आहे मी। याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर मी इथे सर्व मिश्रण काढून घेतलं आहे एका प्लेटमध्ये। तर यामध्ये आता फक्त कोथिंबीर घालायचं राहिलेलं आहे, कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे सर्व। आणि छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत, मिक्स करून सर्व हे कोथिंबीर गोळा करून घेते मी। जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं त्या मिश्रणाचे गोळे करून असे चापट वडे मी तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता, अगदी मीडियम आकाराचे, जास्त जाड नाही आणि जास्त पतलेही नाही, असे चापट असे वडे करून घ्यायचे आहेत। आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी। आता आपण खमंग असे तळून घेऊयात मंद आचेवर। तेल गरम झाल्याच्या नंतरच आपण तयार करून घेतलेले हे वडे तेलामध्ये सोडायचे आणि गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे। छान अगदी तळून घ्यायचे आहे, लगेचच याला हलवायचं नाही। त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तिथे खाली बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करायला नक्की विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन मिळत राहील। परतून घ्यायचे आहेत, छान अगदी लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि हे मंद आचेवरच तळायचे। छान टेस्ट येते या वड्यांना। वड्यांना छान लालसर रंग आलेला आहे। गॅस कमी फ्लेमवरच हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। अगदी खुसखुशीत आणि क्रंची होतात हे वडे। तर तुम्ही बघू शकता, छान अगदी रंग आलेला आहे वड्यांना। तर आता वडे हे झालेले आहेत, आपण काढून घेऊयात। चला तर पटपट करून बघा ही रेसिपी आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। तर अतिशय क्रंची वडे झालेले आहेत, बघू शकता तुम्ही, खुसखुस वास येतोय छान। तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि एक छानसं कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। थँक्यू।